गुड मॉर्निंग फ्रेंड. आज मी तुम्हाला एक इमोशनल आणि एक खूप क्यूट मुवमेंट असं शेअर करणार आहे. चिकूचा पहिला रक्षाबंधन. परीसोबतचा जो बॉन्ड आजपासून त्याच्याबरोबर सुरू होतो. सो हा मुवमेंट आमच्या फॅमिलीसाठी खूप प्रिशियस आहे. रक्षाबंधन म्हणजे एक राखी बांधायचं रिच्युअल नाही, तर एक वचन, एक प्रॉमिस आणि एक लवचा थ्रेड आहे, जो लाईफटाईम त्या दोघांना स्ट्रॉंग बनवणार आहे. चिकू आणि पैरीचा पहिला रक्षाबंधन सेलिब्रेशन तुम्हाला पण शेअर करते. तर चला या ब्युटिफुल जर्नीचा पार्ट होऊया. सो आज सॅटर्डे असल्यामुळे आणि रक्षाबंधन असल्यामुळे आणि मला सुट्टी होती. मेन म्हणजे हे होतं की आज मला सुट्टी होती. पूर्ण वीक काम केल्यानंतर आज मला सॅटर्डेला फायनली सुट्टी भेटली होती. चिकूला थोडा वेळ खेळून परीसुद्धा मला गुड मॉर्निंग बोलायला आली. सुट्टी असल्यानंतर परी माझी काही पाठ सोडत नाही. सो पटकन आम्ही जेवणाचा बेत करून घेतला. मी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनी मिळून छान असं जेवण केलं. पुरी, भाजी, डाळ, भात हा बेत पूर्णपणे उत्तमपणे झाला. त्यानंतर मी जाते क्विक शॉपिंगला, बिकॉज मला ह्या सगळ्या गडबडीमध्ये चिकूसाठी काहीच कपडे घेण्यासाठी वेळ भेटला नव्हता. पटकन स्किन केअर करते, हेअर केअर करते आणि शॉपिंगसाठी निघते. शॉपिंगला जाते. चिकूला मस्त सदरा कुर्ता, सदरा पायजामा घेते आणि घरी येते. घरनं घरी आल्यानंतर मग मी आयांच्या पप्पांना सांगते की प्लीज आज तुम्ही आयांची तयारी करा. सो ते त्याची तयारी करतात व्यवस्थितपणे. त्यांना त्याची तयारी करायला खूप आवडतं. सो ते आयांची तयारी करतात आणि मग नंतर मी बाकीचं सगळं आवरत असते, बिकॉज आराध्याचे अजून 2 भाऊसुद्धा येणार होते. सो मी त्यांना व्हिडिओमध्ये टाकलंच आहे. तो एक अर्णव आणि एक आहे शौर्य. सो हे दोन्हीही भाऊ म्हणजे तिचे खूप फेवरेट. सो इथून स्टार्ट झाला आराध्याचा रक्षाबंधन डे. ओके. सो रक्षाबंधन तिचं स्टार्ट होतं. ती तिच्या 2 फेवरेट भावांचं रक्षाबंधन करून घेते आणि नंतर चिकूचं रक्षाबंधन करते. तिला खूप छान छान गिफ्ट्सही भेटतात आणि खूप छान छान फोटो सेशनही होतं. सो मलाही कमेंटमध्ये कळवा की तुमचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं ते. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.